नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आयटी, नॉन आयटी, बँकिंग आणि बॅक ऑफिस जॉब तर हे सगळे डिटेल कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये पुणे आणि मुंबई या दोन्ही लोकेशनसाठी रिक्रुटमेंट असणार आहे. टीसीएस मध्ये रिक्रुटमेंट आहे. जसं आपण याच्या पूर्वी पण सांगितलेलं आहे की टीसीएस, विप्रो आणि कॉग्निझंट मध्ये आपण रेफरन्स पण प्रोव्हाइड करणार आहोत. याच्यामुळे ज्या कॅन्डिडेटची टीसीएस मध्ये प्रोफाईल क्रिएट करायची आहे त्यांनी मला कमेंट करा, प्रोफाईल क्रिएट करायची आहे. याच्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. तर आता आपण एका एका कंपनीविषयी जॉब डिटेल, जॉब डिस्क्रिप्शन आणि कुठले स्किल सेट असायला पाहिजे आणि इंटरव्ह्यूची डेट, लोकेशन, टायमिंग काय आहे आता याच्याविषयी माहिती सांगणार आहोत. तर टीसीएस मध्ये जे रिक्रुटमेंट आहे तर हे असणार आहे सॅप S4 फायनान्स साठी. याच्यामध्ये काय काय डिटेल दिलेली आहे किंवा जॉब डिस्क्रिप्शन काय आहे. जॉब डिस्क्रिप्शन काय आहे जसं स्क्रीनवर तुम्हाला माहिती पण मिळत आहे की 3+ इयर एक्सपिरियन्स इन एसीपी, S4 HANA फायनान्स किंवा जे प्रोसेस आहे ग्लोबल रोल आउट्स मध्ये किंवा अडेप्ट ऍट हँडलिंग बिझनेस रिक्वायरमेंट अँड मॅपिंग देम टू सॅप प्रोसेसेस, एस्पेशली ग्लोबल टेम्पलेट डिझाईन प्रोसेस. ठीक आहे, तर जे पण इन्फॉर्मेशन आहे जसं सॅप फायनान्स इम्प्लिमेंटेशन मध्ये GL, AR, AP, IHV, क्रेडिट मॅनेजमेंट, इंटिग्रेशन विथ मटेरियल मॅनेजमेंट, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन अँड प्रोडक्शन प्लॅनिंग मॉडेल्स. या रिलेटेड जर तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल, नॉलेज असेल किंवा एक्सपिरियन्स विथ कट ओव्हर अँड डेटा मायग्रेशन ऍक्टिव्हिटीज किंवा हँड्स ऑन एक्सपिरियन्स विथ सॅप S4 HANA कंट्रोलिंग प्रोसेसेस, तर हे जॉब डिस्क्रिप्शन आहे. या रिलेटेड तुम्हाला एक्सपिरियन्स असेल मिनिमम 3 इयर्स. जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल 3 इयर्स मिनिमम आहे. मॅक्झिमम तुम्हाला जो पण असेल तर तुम्ही पुणे लोकेशन आहे या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. याची जी डेट असणार आहे 29 जून आहे आणि लोकेशन हिंजवडी फेज 3 आहे, पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आहे सह्याद्री पार्क जे आहे त्या ठिकाणी हे लोकेशन आहे. ज्या कॅन्डिडेटला या रिलेटेड प्रोफाईल बनवायची असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्यांची प्रोफाईल क्रिएट करून देईल. कारण जसं तुम्हाला माहिती आहे की टीसीएस मध्ये ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला येता तर तुमचं एक प्रोफाईल क्रिएट पाहिजे. प्रोफाईल आणि तुमचा येताना रिझ्यूम, आयडी प्रूफ हे सोबत तुम्हाला कॅरी करायचा आहे. सेकंड जो रोल आहे हा पण टीसीएस मध्येच आहे. तर हा असणार आहे सॅप PPQM साठी. तर याच्यामध्ये जे जॉब डिस्क्रिप्शन आहे जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, याच्यासाठी पण 3 वर्ष एक्सपिरियन्स मॅन्डेटरी आहे आणि 3 वर्षापेक्षा एखाद्या कॅन्डिडेटला जास्त पण एक्सपिरियन्स असेल तरी पण ते यासाठी अप्लाय करू शकता. लोकेशन याचं पुणे महाराष्ट्र हेच आहे आणि डेट पण 29 जून असणार आहे. स्किल सेट तुमच्या समोर आहे जसं त्याच्यामध्ये एनालिटिकल स्किल विथ बिझनेस डोमेन नॉलेज किंवा एक्सपोजर ऑन इंटरफेस, क्रॉस फंक्शनल नॉलेज ऑफ लॉजिस्टिक, ऑर्डर मॅनेजमेंट अँड सोर्सिंग प्रोसेसेस, जे पण आहे VC, PPQM स्किल्स विथ एक्सपिरियन्स गॅदरिंग रिक्वायरमेंट, बिल्डिंग FS किंवा डॉक्युमेंटिंग टेस्ट स्क्रिप्ट अँड ट्रेनिंग टू युजर्स. या रिलेटेड आहे जर तुम्हाला या रिलेटेड काही स्किल सेट असतील तुमच्याकडे, सॅप SAP तुमचं झालं असेल मास्टर डेटा PP किंवा QM मध्ये, तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. हिंजवडी फेज 3 लोकेशन आहे पुणे महाराष्ट्र. 29 जूनला 9 AM to 1 PM या ठिकाणी हे इंटरव्ह्यू चालणार आहेत. तर सेकंड जो जॉब रोल आहे हा इंडसइंड बँकेमध्ये आहे ऍज अकाउंट मॅनेजर. तर याच्यामध्ये काय काय जॉब डिटेल आहे, जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, लोकेशन काय आहे आणि डेट काय असणार आहे, तर याविषयी आता आपण माहिती घेणार आहोत. जॉब डिस्क्रिप्शन काय आहे तर टू एक्वायर न्यू क्लायंट्स थ्रू लीड्स अँड फॅमिली अकाउंट ग्रुपिंग. ठीक आहे, जे पण ग्रुप लोन आहे किंवा बँकेच्या रिलेटेड जॉब आहे त्याच्यामुळे बँकेमध्ये काय काय काम चालतात, तर जसं टू सेल बँक अँड थर्ड पार्टी प्रोडक्ट्स, जे बँकेचे प्रोडक्ट आहेत. तर जसं ते LI आहे, ठीक आहे, म्हणजे लाईफ इन्शुरन्स आहे, GI आहे, जनरल इन्शुरन्स आहे, होम लोन्स आहे, क्रेडिट कार्ड्स आहे किंवा पर्सनल लोन जे आहे, जे पण बँकेचे प्रोडक्ट्स आहेत तर हे तुम्हाला सेल करायचे आहेत. क्लायंट डेटा मेंटेन करायचा आहे. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये जी सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे तुम्हाला, जे पण हाय फोकस ठेवायचा किंवा टार्गेट मीट करायचं आहे त्या ठिकाणी. टू एक्वायर न्यू क्लायंट्स थ्रू लीड्स अँड फॅमिली अकाउंट ग्रुपिंग, जसं मी अगोदर सांगितलं टू सर्व्हिस क्लायंट कव्हरिंग ऑल देअर बँकिंग नीड्स इन्क्लुडिंग बँक, थर्ड पार्टी प्रोडक्ट्स, टू मीट कॉल मॅप क्लायंट्स फॉर क्लायंट सर्व्हिसिंग नीड्स अँड न्यू प्रोडक्ट क्रॉस सेल. जे पण बँकेचे प्रोडक्ट आहेत किंवा जे पण तुम्हाला क्रॉस सेल करायचं आहे टार्गेट मीट करायचं आहे. ऍज अ अकाउंट मॅनेजर हा रोल राहणार आहे इंडसइंड बँकेमध्ये. तर यासाठी मॅक्झिमम त्यांनी सांगितलेले 6 LPA पर्यंत तुम्हाला पॅकेज मिळणार आहे. आणि याचा जो इंटरव्ह्यू असणार आहे हा आहे 29 जूनला 10 AM to 4:30 PM पर्यंत. सौरभ संदीप यांच्याशी हे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत आणि याचं जो लोकेशन आहे हे काय आहे, इंडसइंड बँक लिमिटेड, 3rd फ्लोर, सुयोग प्लॅटिनम 1B, नेलोर रोड, पुणे महाराष्ट्र. तर हे लोकेशन असणार आहे रिटेल बँकिंग, सेल्स किंवा बँकिंग जे पण प्रोडक्ट आहे
तर याच्यामध्ये ही जॉब प्रोफाईल आहे पहा. तर ज्या पण कॅन्डिडेटला पहा एक 3 इयर्स एक्सपिरियन्स आहे, 3 to 6 इयर्स एक्सपिरियन्स, असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. कासा किंवा जे सांगितलं रिटेल लायबिलिटीज किंवा कस्टमर हँडलिंग या प्रकारे तुमचा एक्सपिरियन्स असेल, तुमची जॉब डिस्क्रिप्शन मॅच होत असेल, बँकिंग मध्ये तुम्ही यापूर्वी एक्सपिरियन्स असेल, वर्क केलेला असेल, तर तुम्ही नक्की या कंपनीमध्ये बँकेमध्ये जॉब करण्यासाठी येऊ शकता. आता नेक्स्ट जी आपली कंपनी असणार आहे पहा, याच्यामध्ये तुम्ही ऍज अ फ्रेशर आणि तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. पोझिशन पण चांगली आहे पहा, सॅलरी इन्क्रीमेंट पण तुम्हाला या कंपनीमध्ये चांगलं दरवर्षी होतच असतं. तर काय काय डिटेल आलेले आहे आता आपण ही गो थ्रू करणार आहोत. त्याच्यामध्ये स्किल सेट आहेत पहा, कॅपिटल मार्केट, रिकन्सिलेशन किंवा ट्रेड सेटलमेंट. तर जी कंपनी आहे ही सेंटेल आहे पहा, ॲटॉस सेंट्रल जसं आपण म्हणतो. तर याच्यामध्ये काय काय जॉब डिस्क्रिप्शन आहे, पण जे कॅन्डिडेट फ्रेशर आहे किंवा मिनिमम 1 वर्ष एक्सपिरियन्स आहे इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कॅपिटल मार्केट प्रोसेसमध्ये, जर प्रिफरेबल कॅपिटल मार्केटमध्ये रिकन्सिलेशन मध्ये असेल तर ते येऊ शकता. इमिजिएट जॉईनर आहेत आणि मेन म्हणजे त्यांनी काय सांगितले, इफ यू आर कम्फर्टेबल वर्किंग नाईट शिफ्ट म्हणजे US शिफ्ट अँड आर रेडी फॉर अन इमिजिएट स्टार्ट, वी वॉन्ट टू हिअर फ्रॉम यू. जे पण कॅन्डिडेट इमिजिएट जॉईनर आहेत, इमिजिएट ते जॉईन करू शकतात, ऑनबोर्डिंग करू शकतात, तर अशा प्रकारचे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. तर याची जी डेट असते पहा 27 जून आहे. तर या डेटला तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. टायमिंग आहे 10 AM to 11 AM आणि ऍड्रेस असणार आहे पहा इव्हिडेन अँड ॲटॉस बिझनेस, MIDC सॉफ्टवेअर पार्क, तळवडे, पुणे, महाराष्ट्र. येताना तुम्हाला काय काय सोबत कॅरी करायचं आहे पहा, तर 2 ID प्रूफ आहेत, 2 कॉपीज ऑफ रिझ्यूम आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स असेल तर रिलिव्हिंग लेटर फ्रॉम प्रिव्हियस कंपनीज, तर हे तुम्हाला कॅरी करायचं आहे सोबत. तर ज्या पण कॅन्डिडेटला पहा 0 to 5 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यू येऊ शकतात. कॅपिटल मार्केटची प्रोसेस आहे, ऍज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून जे पण फ्रेशर कॅन्डिडेट आहे तर ते नक्कीच येऊ शकतात. याच्यामध्ये जे कॅन्डिडेटचं पहा BCom झालेलं आहे, BBA झालेला आहे किंवा MBA फायनान्स इन अकाउंटिंग झालेलं आहे, असे कॅन्डिडेट या ठिकाणी फ्रेशर ते 1 इयर एक्सपिरियन्स जे आहे तर ते कॅन्डिडेट येऊ शकतात. तर नेक्स्ट जी कंपनी आहे पहा, तर मलाबार मध्ये जॉब ओपनिंग आहेत. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स, जसं तुम्हाला माहिती आहे ही एक गोल्ड अँड डायमंड मध्ये ही कंपनी डेल्ट करते. तर जसं तुम्हाला माहिती आहे पहा ही एक प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे, स्वतःच त्यांचं प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये तुमचं जे डिझिग्नेशन असणार आहे तर हे सेल्स साठी आहे पहा. ठीक आहे, सेल्स असेल किंवा कॉलिंग असेल किंवा ऑनलाईन लीड जनरेशन असेल. ठीक आहे, तर जे पण कस्टमर तुम्हाला येणार आहे तिथं त्या ठिकाणी रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी काय दिले, द मेन फंक्शन ऑफ दिस रोल इज टू असिस्ट कस्टमर इन परचेसिंग ज्वेलरी ऑनलाईन इन आवर ओन वेबसाईट थ्रू चॅट, कॉल अँड ईमेल. ठीक आहे, जर जसं काही कॅन्डिडेटला वाटलं असेल की हा शॉपमध्ये वगैरे जॉब आहे का, तर नाही. जे पण कस्टमर जे ऑनलाईन सर्च करतात, जसं त्यांची वेबसाईट आहे तिथं तुम्हाला त्यांच्याशी चॅट करायचा आहे, वेळ पडली तर त्यांनी कॉल ऑप्शन दिला तर कॉल करायचा आहे किंवा त्यांची जर काही क्वेरी असेल तर ते ईमेलद्वारे तुम्हाला रिझॉल्व्ह करायचे आहे. दिस रोल रिक्वायर्स पर्सन टू कोलॅबरेट विथ बोथ कस्टमर अँड इंटरनल टीम्स ऑन प्रोडक्ट इन्क्वायरी आफ्टर सेल्स सर्व्हिस लाईक ऑर्डर क्वेरीज, फीडबॅक अँड कंप्लेंट्स. जसं त्यांची पण जे पण क्वेरीज असेल, त्यांचा काही फीडबॅक असेल किंवा काही क्वेरीज असेल तर हे तुम्हाला हँडल करायचं आहे. कसं, चॅट, ईमेल आणि कॉल्सद्वारे. रिस्पॉन्सिबिलिटीज काय, द रोल इज फोकस टुवर्ड जनरेटिंग सेल्स ऑनलाईन फॉर द कंपनी बाय ऑफरिंग बेस्ट पॉसिबली ज्वेलरी टू द कस्टमर. जे पण पहा तुम्हाला बेस्ट ऑफर जनरेट करायचं आहे किंवा ऍटलिस्ट जसं कस्टमरने इंटरेस्ट शो केलेला आहे तर हे तुम्हाला एक लीड जनरेट करायचं आहे. त्याच्यानंतर सेल्स जो पर्सन असेल, सेल्स एक चेन असते पहा, एक लीड जनरेशन प्रोसेस आहे, त्याच्यानंतर सेकंड पर्सन राहील की तो सेल करल. ठीक आहे ना. रिस्पॉन्सिबल फॉर इनबाउंड अँड आउटबाउंड prospect calls and convert them into sales. Responsible to handle chat online and help customer in a jewelry buying journey. Work on the 2 key metrics: increase sales and customer satisfaction. Should have to be ready to learn jewelry as a category and calculation. ठीक आहे ना. Adhering to the process and quality standards. तर तुम्हाला ऑफकोर्स तुम्हाला कस्टमर जे आहेत तर हे कॅल्क्युलेशनच्या रिलेटेड हे क्वेरी करणारच आहेत. तर जे पण कॅन्डिडेटला 5 सेल्स मध्ये जॉब करायचा आहे किंवा ॲज अ फ्रेशर, तर ज्या कॅन्डिडेटला 4 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. मॅक्झिमम त्यांनी 4 LPA चे पॅकेज ते देणारच आहेत. आणि जे फ्रेशर आहेत मित्र म्हणा ऍटलिस्ट 1 वर्ष फ्रेशर कॅन्डिडेटने सेल्स मध्ये जॉब केला पाहिजे. ज्या पण कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्या कॅन्डिडेटने मिनिमम 1 वर्ष सेल्स मध्ये जॉब नक्की करायला हवा. सेल्स मध्ये जॉब केल्याच्या नंतर तुम्हाला टार्गेट मीट कसं करायचं आहे, तुमचं कम्युनिकेशन, तुमचं बिहेवियर, तुमचं नॉलेज गेन हे खूप चांगल्या रीतीने होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेशर हँडल. जर तुम्ही 1 वर्ष सेल्स मध्ये जॉब केला तर तुम्ही कुठल्याही कंपनीत सर्वाइव्ह करू शकता.
इथं म्हणून जगातल्या कुठल्याही कंपनीत तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता, कारण सेल्सचा प्रेशर करणं, हँडल करणं हे एक वेगळंच स्किल आहे किंवा हे त्याच्यासाठी गट्स पण लागतात. जर तुम्ही 1 वर्ष सर्व्हाइव्ह केलं तर नेक्स्ट कंपनीमध्ये तुम्ही जॉब हा खूप इझिली हँडल करू शकता. तर याचं जे लोकेशन आहे पहा, तर हे असणार आहे पहा, याच्यासाठी इंटरव्ह्यूला यायचे तुम्हाला 29 जूनला. टायमिंग आहे पहा 10 AM to 4 PM आणि लोकेशन काय आहे, प्लॉट नंबर 44-45, स्ट्रीट नंबर 14, मरोली MIDC इंडस्ट्री इस्टेट, अंधेरी ईस्ट, मुंबई, महाराष्ट्र. आणि सुभाश्री सिंग हे HR आहेत पहा, कॉन्टॅक्ट पर्सन दिलेला आहे. जसं वर्क लोकेशन असणार आहे अंधेरी MIDC. हे पण मुंबईचे कॅन्डिडेट आहेत पहा, तर ते या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला मॅक्झिमम 4 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट. तर ही लास्ट पोस्ट असणार आहे पहा, महिंद्रा लॉजिस्टिक मध्ये इंटरव्ह्यू आहे किंवा जॉब जे डिस्क्रिप्शन आहे. फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. महिंद्रा लॉजिस्टिक ही पण एक इंडियन MNC कंपनी आहे. ऍज अ जॉब करिअर ओरिएंटेड किंवा तुमचं जे करिअर स्टार्ट करायचं असतं तर तुम्ही या कंपनीपासून करू शकता. तर जॉब डिटेल काय आहे, जॉब डिस्क्रिप्शन काय काय आहे, आता आपण हे गो थ्रू करणार आहोत. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज जसं तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल, याच्यामध्ये पहा मेनली काय फोकस केलाय, कोऑर्डिनेट विथ कस्टमर फॉर लाईन फीडिंग ऑपरेशन इन रिस्पेक्टिव्ह एरिया किंवा टाइमली मटेरियल फीडिंग ऍट लाईन, इन्शुरिंग मॅन पॉवर अलोकेशन एज पर द प्रोडक्शन प्लॅन, इन्शुरिंग नो लॉस, नो ओव्हर फीडिंग ऑफ मटेरियल अँड नो ऑब्सोल्यूट मटेरियल बॅलन्स ऑन द लाईन शॉर्टेज, रिपोर्ट कम्युनिकेशन टू बायर अँड प्रोडक्शन टीम. तर एक कम्युनिकेशन तुम्हाला करायचं आहे बा. याच्यामध्ये ऑफकोर्स तुम्हाला यासाठी पूर्ण ट्रेनिंग दिलेलं आहे, पण एक तुम्हाला लॉजिस्टिक मध्ये काय काय जॉब डिटेल असू शकते. तर मेंटेन अँड अपडेट स्टोर लेआउट, मेंटेन स्टोर, ठीक आहे ना. तर या प्रकारचे तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे पहा. मेंटेन झिरो डॅमेजेस, फ्लो ऑफ मटेरियल आयडेंटिफिकेशन, लेबल ऑफ मटेरियल, ठीक आहे ना. आयडेंटिफिकेशन किंवा लेबलिंग या प्रकारचा इझी हा प्रकारचा जॉब आहे बा. ऍज अ फ्रेशर किंवा लॉजिस्टिक मध्ये ज्या कॅन्डिडेटला 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे तर असे कॅन्डिडेट येऊ शकतात. याच्यामध्ये जसं स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण जॉब डिटेल जी आहे ही मिळालीच असेल. तर तुम्हाला सोबत जे करायचं आहे, एक हार्ड कॉपी जी CV असणार आहे ते आणि तुमचं एक ID कार्ड तुमच्या सोबत असलं पाहिजे बा. आणि याच्यासाठी टोटल 30 ओपनिंग्स आहेत. ओपनिंग्स पण चांगले आहेत आणि तुम्हाला 4 लाखापर्यंत पॅकेज आहे. पॅकेज पण चांगलं दिलेलं आहे पा. आणि याचा जो इंटरव्ह्यू आहे पा हा 27 जूनला आहे, 9 AM to 5 PM. विनीता जाधव यांच्याची हे कॉन्टॅक्ट पर्सन दिलेले आहेत. आणि याचा जो ऍड्रेस आहे तर हा काय आहे पा, तर स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल पा, होरिझॉन इंडस्ट्रियल पार्क, सर्वे नंबर जो आहे 194-195. या ठिकाणी पा खेड, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी आहे पा. लँडमार्क जो दिलेला आहे बिसाई हुंडाई कंपनी. हुंडाई कंपनीच्या बिसाईड ही कंपनी आहे पा, महिंद्रा लॉजिस्टिक. I hope this is an important video for you guys and you can participate to any interview as per your skill set. Please check out location and all details. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगत चला. तुमचे काही सजेशन असेल ते कमेंट मध्ये मला नक्की विचारत चला. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.